नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। पहिला श्रावणी सोमवार पूर्ण करून आता आपण पदार्पण करत आहोत श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी। पहिल्या सोमवारी आपण महादेवाला तांदळाची शिवामूठ अर्पण केली, पण तुम्हाला माहित आहे का की दुसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ वाहायची असते, तिचे महत्त्व काय आहे आणि ती कशी वाहायची आणि त्यामागे कोणती प्राचीन कथा दडलेली आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती, पूजेची अचूक विधी, शिवामूठ वाहताना म्हणावायचा विशेष मंत्र आणि या व्रताचे आपल्या आरोग्याशी व अध्यात्माशी असलेले थेट कनेक्शन अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हिंदू धर्मात आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीत श्रावणी सोमवारच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं गेलं आहे। स्कंद पुराणात असे म्हटले आहे की संपूर्ण वर्षात केलेल्या शिवपूजेचे जे फळ मिळते ते एकट्या श्रावण महिन्यातल्या सोमवारी केलेल्या पूजेने प्राप्त होते। दुसरा सोमवार हा विशेष मानला जातो कारण हा काळ श्रावणाच्या मध्याकडे नेणारा असतो। महादेव हे भोलेनाथ आहेत, त्यांना सोन्या चांदीचे दागिने किंवा महागड्या वस्तू नको असतात। त्यांना हवी असते फक्त एकनिष्ठ भक्ती, एक तांब्या शुद्ध जल, एक बेलाचे पान आणि आपल्या घामाच्या कमाईतून अर्पण केलेली एक शिवामूठ। निसर्गाने आपल्याला जे भरभरून धान्य दिले आहे त्याबद्दल देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक अत्यंत सुंदर मार्ग आहे। आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे। दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी? शास्त्रानुसार दुसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला तीळ अर्पण करावे। तुम्ही पांढरे तीळ किंवा काळे तीळ यापैकी कोणतेही तीळ वापरू शकता, परंतु पूजेमध्ये काळ्या तिळाला विशेष महत्त्व दिले जाते कारण ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात। दुसरी गोष्ट म्हणजे शिवामूठ वाहण्याचा मूळ उद्देश सामाजिक दान हा आहे। आपण जी शिवामूठ देवाला वाहतो ती नंतर गोळा करून गरजूंना किंवा पक्ष्यांना दिली जाते। तीळ हे पोषक तत्वांनी समृद्ध असतात। निसर्गातील लहानातील लहान जीवालाही अन्न मिळावे हाच या मागचा उदात्त विचार आहे। चला तर मग आता अगदी सविस्तरपणे समजून घेऊया की दुसऱ्या सोमवारी शिवामूठ वाहण्याची आणि पूजा करण्याची अचूक पद्धत काय आहे। तुम्ही ही पूजा घरातल्या शिवलिंगावर किंवा जवळच्या शिव मंदिरात जाऊन करू शकता। सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे कारण पांढरा रंग हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे। मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप सुरू ठेवावा। पूजेला बसण्यापूर्वी हातात थोडे जल घेऊन मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि शिवकृपेसाठी आज सोमवारचे व्रत व शिवामूठ अर्पण करत आहे असा मनात संकल्प करावा। त्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करावा। पुढे दूध, दही, तूप, मध आणि साखर म्हणजेच पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा। शेवटी पुन्हा शुद्ध जल किंवा गंगाजल असेल तर देवावर शिवलिंगावर अर्पण करून शिवलिंग स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावे। महादेवाला पांढरे चंदन किंवा भस्म लावावे। त्यानंतर 3 पानांचे अखंड बेलाचे पान जे कुठेही फाटलेले नसेल उलटे करून म्हणजेच गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने अर्पण करावा। आता आपल्या उजव्या हातात स्वच्छ साफ केलेले तीळ घ्यावेत। हात असा ठेवावा की मूठ पूर्ण बंद होईल। त्यानंतर ती मूठ शिवलिंगावर हळुवारपणे उघडावी आणि तीळ अर्पण करावेत। हे करत असताना तुम्हाला एक सोपा पण अत्यंत प्रभावशाली मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे। तो मंत्र पुढील प्रमाणे आहे। शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा रे देवा। हा मंत्र 3 वेळा म्हणावा आणि आपली मनोकामना महादेवाच्या चरणी व्यक्त करावी। शेवटची स्टेप अशी की पूजा संपल्यानंतर महादेवाला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा किंवा खिरीचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर कापूर लावून भगवान शंकराची आरती करावी आणि मनोभावे साष्टांग नमस्कार करावा। संपूर्ण आरती झाल्यानंतर महादेवाची क्षमा मागावी आणि म्हणावे, देवा माझ्या पूजेत काही त्रुटी असली तर माफ करा। आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही पूजा तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत त्या व्रताची कथा तुम्ही ऐकत नाही। जमल्यास या दिवशी श्रावणी सोमवारच्या शिवमुठीची कथा नक्की ऐका आणि ही मी कथा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही नक्की ऐका। कथा ऐकल्याने पुण्य वाढते आणि व्रत संपन्न होते। तर मंडळी, अशी आहे ही आपल्या श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारची आणि तिळाच्या शिवमुठीची सविस्तर माहिती। भक्ती ही दाखवण्यासाठी नसते, तर ती अंतकरणातून करायची असते। तुमच्याकडे जास्त साहित्य नसेल तरीही चालेल, फक्त एक मूठ तीळ आणि खरे मन घेऊन महादेवाच्या चरणी जा। तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल। असाच नवनवीन धार्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा। पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी तिसऱ्या शिवमुठीची माहिती घेऊन। तोपर्यंत महादेवाचा नाम जप करत राहा।